मित्रांनो, वारुगड या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये सेमीफायनल आत्ता पुकारलेले आहेत आणि सेमीफायनल एवढा टॉपचा आहे. सेमी क्रमांक 2मध्ये एक मोठी लढत बघायला आपल्याला मिळणार आहे. बकासूर आणि घरणेकेकरांचा राजा ही जोडीची चिठ्ठी जी आहे ती आपल्याला सेमीफायनल 2 तास क्रमांक 2 का 3वरती निघालेली आहे आणि त्याच सेमीमध्ये 3मध्ये निघाले बहुतेक मला वाटते. आणि त्याच सेमीमध्ये सगळ्यात मोठी लढत म्हणावी लागेल ती एम नानाचा राजा आणि त्या राजासोबत आपल्याला निंबाळकर सर म्हणजेच नाना यांच्या राजासोबत आपल्याला समाजसेवक संतोष टोळकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 ही लढत दोघांच्यातच आहे. आणि खरा फायनल जो जिंकेल हा सेमी जो कोणी जिंकेल तो 1 नंबर पटकवणार आहे आणि एक सगळ्यात मोठी लढत सेमीफायनल 2मध्ये डोळ्याचं पारणं फेडणारी लढत होणार आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता, आता कोण बाजी मारेल. 4ही नंदी आपलेच आहेत. आता बाकीचे संभाजीनगरचे बैल असती तर ठीक आहे म्हणता आलं असतं, परंतु शेवटी बघा पेठचा राजासुद्धा आपला आहे, सुंदर पण आपला आहे, जवळची बैल आहेत, सगळी आपली बैल आहेत जवळची. आणि राजा बकासूरसुद्धा आपलंच आहेत. आता काहीच कोणीही जिंकू द्या, शेवटी आपलीच नंदी आहेत, त्याच्यामुळं मला काय वाटणार नाही. शेवटी बघा चिठ्ठ्या ज्या आहेत त्या सगळ्यांच्या समोर काढलेल्या आहेत. कोणी मनामध्ये असा भेदभाव ठेवू नये की बाबांनो चिठ्ठ्या गुंडाळल्या काय केलं. म्हणजे खूप जणांचे एक मनामध्ये प्रश्न असतात की चिठ्ठ्यांचा काही काळाबाजार होते की काय. तसं काही नाही आहे, तसं होतसुद्धा नाही आहे. काही ठिकाणी होत असेल पण तो तिथं नाही होत. बघितलं तुम्ही समोरासमोर चिठ्ठ्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि त्या व्यक्ती समोर ज्या चिठ्ठ्या काढल्यात त्या ऑन लाईव्ह दाखवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे काहीच कोणाच्या मनामध्ये काही गैरसमज असेल तर तो काढा. आणि आज सेमीफायनल 2ची फाईट बघा, बकासूर विरुद्ध पेठचा राजा, घरणेकेकरांचा राजा विरुद्ध सुंदर 11-11, सुंदर 11-11 विरुद्ध बकासूर, पेठचा राजा विरुद्ध घरणेकेकरांचा राजा. काय लढत आहे मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेटणाऱ्या या लढतीनं जो जिंकेल तोच 1 नंबर पटकवणार आहे. गाड्या शेजारी शेजारीच आहेत त्या. आणि आता सगळा चलाकपणा जो आहे तो ड्रायव्हरांचा आहे, बैलांचा आहे. बैलं कशी पळत आहेत, कारण की एकीकडे तुम्हाला माहिती आहे पेठच्या राजाची आणि सुंदर 11-11च्या गाडीवरती या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप जुने ड्रायव्हर आहेत. बारीक ड्रायव्हर शिरसोडीकर गाडीनं गटाला एवढं स्पीड घेतलं आहे की सगळ्या महाराष्ट्रानं बघितले कशा पद्धतीनं वेग धारण केला होता गाडीने. आणि गाडी खरंच सुपरफास्ट धावली होती. आणि आज दुसरी गाडी सुपरफास्ट धावली होती. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव असं म्हटलं जातं आणि आहे असा बकासूर आणि त्याच्यासोबत चटणी भाकरीचा हिंद केसरी घरणेकेकरांचा राजा. आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते अमर तात्या ओंडकर. एक सगळ्यात मोठी लढत, एक फायनलचे एक जो कोणी जिंकेल तो फायनल मारणारच. मग गाडी कुठं पण येऊ द्या. मला तर ते खूप एक्साइटमेंट झालेलं आहे की कोण मारेल बाजी. सगळ्यांना उत्सुकता आहे, प्रत्येकाला जो तो आपापला बैल आवडत असतो. आता सगळ्यांची प्रत्येकजणाला वाटतंय की बकासूर घरणेकेकरांचा राजा जिंकावा, परंतु बघा 4ही बैल आपले आहेत. नानांचा राजासुद्धा खरंच आपला आहे. त्या व्यक्तीनं आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्यांचा बैल म्हणजेच आपला बैल. सुंदर 11-11 सगळ्यांना माहिती आहे, सरांचा बैल आहे तो. आणि तो त्यावरतीसुद्धा खूप जणांचं प्रेम आहे. म्हणून काहीच मला तर आता काय कुणीही जिंकू द्या, मला आनंदच असणार आहे. आणि बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो काळजाचा तुकडा आहे सगळ्यांच्या. आणि तो आज खूप दिवसांनी 2 वर्षांनी ही जोडी पळाली, घरणेकेकरांचा राजा आणि बकासूर. आणि आता बघूया सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष सेमी क्रमांक 2 जो आहे तो मैदान जो आहे ते पिथरी या चॅनलवरती आहे. वारुगड या गावचं नाव आहे, त्या म्हणजे गावात चालले मैदान. फायनली ते समजलं, पिथरी लाईव्हवरती मैदान आहे बघा, वारुगड या ठिकाणी. मैदानाचा आनंद या सेमीफायनल 2 बकासूर तास क्रमांक 3 का 2वरती आहे. शेजारीच गाडी आहे ती. आणि बघूया कोण वाटते कोण बाजी मारेल.
कमेंट्समध्ये सांगा.